एक सत्कार आहे. गोपाळराव वलंकर आद्यक्रांतिकार. गोपाळ बाबा वलंकर आद्यक्रांतिकार यांचे परतू पांडुरंग साळवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा मान सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. म्हणून पांडुरंग साळवे यांनी मंचावर यायचं आहे. ते आनंदराज आंबेडकरांचे सासरे आहेत, ही त्यांची ओळख आहे आणि गौरववंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार रमेश दोते करतील. पांडुरंग साळवे आपण स्टेजवर यायचं. धन्यवाद. पांडुरंग साळवे साहेब या ठिकाणी भरत शेळके साहेबांनी अत्यंत पोटतिडकीने आपलं मनोगत व्यक्त केलं. आंबेडकरी चळवळीविषयी देखील त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली. त्या बाबतीत साहेब मी एकच सांगेन, एक मनाची ओळ आठवली की बाबा, माणुसकीच्या लढ्यासाठी तुम्ही 14 तळ्याचं पाणी पेटवलं. माणुसकीच्या लढ्यासाठी बाबा तुम्ही 14 तळ्याचं पाणी पेटवलं. आम्ही तर आमच्या चुली पेटवण्यासाठी सारंच आयुष्य घालवलं. तेव्हा आमचं सारं लक्ष आमच्या चुलीकडे असतं, पण समाजाकडे नसतं. तेव्हा अशा प्रकारचा सूर त्यांच्या भाषणातून निघाला होता. मी त्यांना धन्यवाद देईन. यानंतरचे वक्ते आहेत की ज्यांचं भाषण ऐकताना आम्ही अत्यंत मंत्रमुग्ध होतो. मला आठवतं की कन्नडला त्यांना आम्ही बोलवलं होतं. जवळजवळ 90 मिनिटं एकही प्रेक्षक हल्ला नाही. एखादी कॅसेट लावावी अशा प्रकारचं 26 नोव्हेंबरला संविधान दिवसाच्या निमित्तानं ज्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं ते आमचे परम मित्र ॲडव्होकेट संगराज रुपवते, घटना तज्ञ आहेत. अनेक चांगल्या केसेसचा निकाल त्यांनी लावलेले आहेत. कालकथित दादासाहेब रुपवतेचे जे चिरंजीव आहेत त्यांची आठवण या ठिकाणी झाली पाहिजे. कारण दादासाहेब रुपवते हे देखील साहित्यावर, कवित्वावर, जनशाकारावर अत्यंत जवळून प्रेम करणारे होते. असा वारसा जपणारे दादासाहेब रुपवते यांचे चिरंजीव ॲडव्होकेट संगराज रुपवते यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. संगराज रुपवते. असे बाबासाहेब ज्यांची जयंती आपण म्हणजे सुरूच करून टाकतो 11 एप्रिलपासून. उद्या जयंती आहे 101. आणि त्यांनी तुम्हाला आणि मलाच काय, जे गावकुसाच्या बाहेर शेकडो वर्ष होते, अनेक पिढ्या होते, त्यांनाच काय, तर या देशाला त्यांनी पंख दिले असे बाबासाहेब. आणि ते पंख लाभल्यामुळं आपण ही अशी भरारी घेतलेली आहे. आजचा जो कविता संग्रह आहे त्या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ तर फार आकर्षक आहे, परंतु त्याचं नाव जे आहे, शीर्षक जे आहे, माझे पंख. हे जे कवी रमेश धोंडे कालकथित 1 वर्ष आज झालं आणि त्यांनी नाव घेतलं रमरंजन. आणि हे नेमकं काय आहे याचा मी सारखा विचार करतोय. जेव्हापासून ते पुस्तक मला आदरणीय गौतम सांगळेंनी आणून दिलं आणि त्याच्यातलं मनोगत मी वाचलं. नंतर आदरणीय सुरेश केदारेंनी जी एक फार प्रभावी अशी प्रस्तावना लिहिलेली आहे ती मी वाचते 1-2 वेळा की ते रमरंजन काय चित्र. आणि भाषणांची आता अशी एक असं सिरियल तयार केलेली आहे की मराठीच्या मुंबई विद्यापीठाच्या मराठीच्या विभागाच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या अधिकारी व्यक्ती या पुस्तकावरती बोलण्यासाठी, साहित्यावरती बोलण्यासाठी, कवीवरती बोलण्यासाठी. त्याच्यानंतर आदरणीय राष्ट्रपती पदक असं ज्यांना मिळालंय त्या पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर आला. नंतर लोकसत्ताचे एक ज्यांचे ओळख अशी आपल्याला सगळ्यांना असे पत्रकारांचा नंबर आहे.
आणि शेवट पॅन्थर करणार आहे. मधीच एका वकिलाची योजना करून टाकली. त्यामुळं रामरंज किंवा रमरंज काय. आणि मी जेव्हा त्याच्याशी बोललो गौतम सावळ्यांशी की हा जो रंज शब्द आहे, आपण असं म्हणतो की रंजलेले गांजलेले, त्याच्यातून तो शब्द आलेला आहे रंज. परंतु रंज हा एक उर्दू शब्द आहे, अगदी सुरुवातीपासूनचा, म्हणजे मुळातला तर तो उर्दू शब्द आहे. आणि त्या रंज म्हणजे की जे दुःख आहे, जे दैन्य आहे, त्याला उर्दूमध्ये रंज म्हणतात. आणि मिर्झा गालिब याचा असा प्रसिद्ध एक शेर आहे त्यांचा, की ते मिर्झा गालिब असं म्हणतात की रंज से फुगर हुआ इंसान तो मिट जाता है रंज. म्हणजे जर दुःखाच्या बरोबर माणसाची जर दोस्ती झाली, तो त्या जे काही ते दैन्य आहे, दुःख आहे, त्याच्याशी तो परिचित झाला, फुगर झाला, तर ते गम जो आहे, ते रंज जे आहे, ते दुःख आहे, ते मिटून जातं. रंज से फुगर हुआ इंसान तो मिट जाता है रंज, मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी की आसा हो गए, असं मिर्झा गालिब म्हणतात. इतके दुःख आणि इतक्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडतात आणि इतका आमच्यावरती त्याचा मारा होतो की आम्हाला सगळं काही नंतर मग असा होऊन जातं की जे त्यांच्या त्या कवितेच्या एकेका काव्यामध्ये आपल्याला दिसतं की सगळं काही आसान होऊन जातं नंतर, इतकं ते झेललेलं असतं. आणि म्हणून ह्या कवीने असं हे नाव घेतलेले रमरंज, त्या नावाची त्यांची म्हणजे पार्टी सुद्धा होती अनेक वर्षांपासून, त्यांचं तर ते होते. आणि म्हणून मला आणखी म्हणजे या कवींची जी गंमत अशी असते किंवा त्यांची मोठेपणा असा असतो. आणि जे असं आपण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये स्पष्ट झालेलं आहे की बाबा जेने देखे रवी तो देखे कवी, जे त्याला पण दिसत नाही ते कवींना दिसतंय. आणि म्हणून मला एक अशी आठवण आली की असं नाव का घेतलं असेल. 2009 जेव्हा ते रिपब्लिकन डावी लोकशाही समिती होती, रिडा लोस, आणि आदरणीय नामदेवराव ढसाळे उमेदवार सुद्धा होते, त्यांच्या बरोबर आम्ही असायचो अनेक वेळा. आणि एकदा अशा एका हॉटेलमध्ये निवांत क्षणी त्या निवडणुकीच्या काळामध्ये पाऊस पडला होता आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि बाबा काहीतरी मागवा, त्यांच्या आवडीने मग ते स्वीट कॉर्न चिकन 1/2 असं अर्धा कार्यक्रम. आणि त्यांनी बघितलं की हा माझ्याकडे बघतोय, परंतु त्याला काय बोलायची हिंमत होत नाही, असं ते माझ्याकडे सारखं बघत होते. समोरासमोर आम्ही बसलो. आणि मग त्यांना लक्षात आलं की याला काहीतरी सांगायचंय किंवा बोलायचं किंवा काहीतरी विचारायचं. ते म्हणते विचार संग्रहात काय 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 पाहिजे, काय विचारायचं, काय बोलायचं. तर मी असं त्यांना म्हटलं की तुम्ही एका कवितेमध्ये असं म्हटलं की सूर्य आमचा सोयरा आहे. सूर्याला सोयरा म्हटलं कवितेमध्ये. मी म्हटलं एकदम योग्य वर्णन केलं की सूर्य आमचा सोयरा आहे. पण मग मी त्यांना पुढे असा प्रश्न केला की तो जर आमचा सोयरा आहे, आपला सोयरा आहे सगळ्यांचा, तर मग त्या सोयऱ्याच्या रथाचे 7 घोडे तुम्ही का मारले. हे जे त्यांचं काव्य आहे की मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 10-15 मिनिटं उपनिषद असेल, वेद असेल, ही संस्कृती ती संस्कृती, सूर्य काय असतो, त्याचा रथ काय असतो, त्याचे घोडे काय असतात, हे जे काय प्रतीक होतं, हे जे नामदेवरावांनी आम्हाला तेव्हा 10-15 मिनिटांमध्ये सांगितलं, तेव्हा लक्षात येतं की ते किती अफाट होते, ते किती आघात होते. त्यामुळे या कवीच्या बाबतीमध्ये सुद्धा तो काय काय विचार करतो आणि तसं नाव घेऊन काय काव्य लिहितो याचं ध्यान लागणं फार अवघड गोष्ट असते. आणि त्यांच्या कवितेबद्दल म्हणून जे शब्द म्हणजे त्यांनी जे त्याचं शीर्षक जे आहे माझे पंख, मला आणखी एका शाळेची आठवण झाली जेव्हा मी ते शीर्षक बघितलं. शकील आझमी नावाचे असे एक शायर आहे, ते असं म्हणतात की परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है, असं तो शायर म्हणतो. आणि या काव्य संग्रहामध्ये जे आम्हाला दिसतं की परों को खोल म्हणजे आम्ही आमचे पंख आता असे उघडलेले आहे आणि आता आम्ही फक्त काही जमिनीवरती राहणारी माणसं नाही, आम्ही आकाशाची वेध घेणारी माणसं आहोत. हे जे त्यांचं काव्य आहे त्याच्यावर अनेक अंगाने खरं म्हटलं तर आपण भाष्य करू शकतो, परंतु जे 2 दिग्गज या ठिकाणी आहे की जे त्याच्याबद्दल बोलणार आहे, ज्यांनी त्यांना जवळून बघितलेलं सुद्धा आहे, त्यांच्याबरोबर ते संघर्षरत सुद्धा होते. आणि मराठीच्या
म्हणजे प्राध्यापिका त्यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. अधिकारी व्यक्ती बोलल्यानंतर माझ्यासारखा माणूस की ज्याला फार काही तसा अधिकार नाही त्यांनी जास्त बोलावं असं मला वाटत नाही. पण 4-6 गोष्टी त्यांच्या काव्याच्या बद्दलच्या की ज्या तुम्ही तुमच्या प्रस्तावनेमध्ये आरमे दादासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना जी आहे तिचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वामनदादा आणि शिलरोबा ही कशी जोडी होती आपल्या चळवळीमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. शांता भोसलेंचा पण उल्लेख झालेला आहे. लहानपणापासून आम्ही त्यांना ऐकायचो बसून समोर, मोठ्या जलशामध्ये ऐकायचो, लहान लहान कार्यक्रमांच्या मध्ये ऐकायचो. अगदी घरी एका मैत्रीमध्ये त्यांचा उर्दूवरती फार मोठं अशी महारत होती. आणि असं बाबासाहेबांच्या चळवळीचा जलसा पेश करता करता त्यांनी एक असा शेर ऐकवला की म्हणजे मी कॉलेजमध्ये असेल परंतु तो सारखा म्हणजे कायमचा माझ्या लक्षात राहिला. शांता भोसले असं म्हणाल्या की वफा में फिर से धोखा खा गया दिल, अरे नादा है कितना तेरा दिल, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी भाष्य पण केलं होतं की आपण अशी सरळ मनाची सरळ दिलाची जी माणसं असतो तर त्यांना सारखा असा धोका खावा लागतो. पण फक्त तुम्हाला आणि मला नाही, आपल्या चळवळीला सारखा धोका खावा लागतोय. याचं कारण असं आहे की अरे नादा है कितना तेरा दिल. अशा आपण जरा म्हणजे फार स्वच्छ दिलाचे माणसं असल्यामुळं, आपण दिलबाग माणसं असल्यामुळं, आपण बाबासाहेबांच्या विचारांवरती ठाम माणसं असल्यामुळं असं दिसतं की देशामध्ये अरे बाबा यांचं कुठं काय अस्तित्व आहे की नाही, यांचा कुठं बोलबाला आहे की नाही. परंतु ते त्या गोष्टींच्या मुळे They are to be blamed. Yes, they are to be blamed. पण याच्यासाठी की आम्ही नीतिमान माणसं आहोत, आम्ही विचारांवरती ठाम असलेली माणसं आहोत. त्यामुळे टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, त्याच्या पुढच्या पाठामध्ये तुम्ही ज्या संस्कृतीचा उल्लेख केला की प्रस्थापित जे मराठी साहित्य विश्व होतं की ज्याचा मगाशी सुद्धा उल्लेख झाला की अगदी वेगळ्या प्रकारचं काव्य, एक वेगळा प्रवास आपण ऐकतो. आणि मग जो बाबासाहेबांच्या किंवा फुलेंच्या प्रेरणेने आलेल्या लोकांनी एक वेगळ्या प्रकारचा काव्य प्रवाह आणला. आणि तुमच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही जे असं म्हटलं की या प्रस्थापित मराठी साहित्याला आदरात देणारी कविता आहे, त्या कवितेमधलं हे पुढचं एक जे पाऊल आहे. आणि म्हणून जेव्हा त्या साहित्याचा किंवा त्या संस्कृतीचा उल्लेख येतो की याचा आज बोलबाला फार केला जाणार राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधानांच्या पासून सगळीकडं ही संस्कृती किती आमची जबरदस्त आहे, महान आहे. मामाला वामनदादा कर्णकांचे शब्द आठवतात, मामाला वामनदादा कर्णकांचं काव्य आठवतं की वामनदादा कर्ण कसं म्हणतात, आज माझ्या मनाची ही कोमल कळी फुल होऊन पडाली माझ्याकडे. असं त्यांचं एक प्रसिद्ध काव्य आहे. त्याच्या पुढे मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संस्कृती कशी आहे, की जे आपल्याला सांगावं लागणार आहे की ही संस्कृती काय लायकीची आहे की जिचा आता गाजावाजा केला जातो. वामनदादा कर्ण कसं म्हणतात की विश्व वैराची पेरीत आली इथे, साऱ्या देशाची वैरीनं झाली इथे, काल वामनच्या रक्ताने न्हाली इथे, आज मरताना मरणाच्या काळी इथे, संस्कृती दुर्जनांची जगा वेगळी फुल होऊन पडाली भीमाच्याकडे. अशी जगा वेगळी दुर्जनांची संस्कृती तिला आज सांगितलं झालं की फार चांगली संस्कृती आहे, सगळ्यांनी ती संस्कृती स्वीकारली पाहिजे. अरे फॉर व्हॉट? दिस इज अ रॉटन कल्चर, दिस इज अ रॉटन सिव्हिलायझेशन. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे, त्याचा विसर पडतोय. 50 वर्ष बँकरला होत असताना आम्ही भाष्य नंतर करूया, आम्ही जरा लहान आहोत वयाने म्हणून आम्ही ते भाष्य करायला जावत नाही की आपल्याला काय करायचंय. बँकरला 50 वर्ष होत असताना, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असताना अमृत का येणार आहे का, पंतप्रधान म्हणतात तसं. त्याचं भाष्य आम्ही करू की काय लायकीची संस्कृती आहे, इट्स अ रॉटन सिव्हिलायझेशन असं मी म्हटलो. कारण की बाबासाहेबांचं एक फार जुनं असं भाषण आहे 20च्या दशकामधलं की त्या भाषणामध्ये मराठी बोलत बोलत बाबासाहेब असं एक इंग्रजी वाक्य म्हणतात. असं मराठीत ते म्हणतात की मला या संस्कृतीचा कंटाळा आलेला आहे. आणि पुढे त्यांचे शब्द इंग्रजीमध्ये आहेत. एक वाक्य असं आहे, आय एम ॲट वॉर विथ सिव्हिलायझेशन. या संस्कृती बरोबर माझं सतत युद्ध सुरू आहे. हे आपलं युद्ध आहे, त्या युद्धामधलं हे पण एक शस्त्र आहे ना. आणि त्यामुळं एक त्यांच्या 2-4 कवितांच्या बद्दल मी बोलतो आणि मी थांबतो की त्यांच्या कवितांच्या बद्दल इतकं काही बोलण्यासारखं आहे, इतकं काही वेगवेगळेपणा त्यांच्या काव्यामध्ये आहे
की तो आपल्याला फार म्हणजे आश्चर्यचकित करून सोडतो की त्यांची ती जी ज्याला रेंज म्हणता येईल की कुठल्या कुठल्या गोष्टींच्या वरती काव्य केलेलं आहे. त्याच्यात एक दोन गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे, मी थांबणार आहे. एक तर त्यांचं एक जी कविता आहे भीम तुला कळणार कसा, दोनदा ती प्रिंट झालेली आहे. मे बी बाय सम प्रिंटिंग मिस्टेक किंवा मुद्दाम केली असेल की दोनदा वाचावी म्हणजे जरा तरी जाईल ना त्या वाचकांच्या पर्यंत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा तसं म्हटलं की नीच बुद्धीच्या माणसा भीम तुला कळणार कसा. ते ऐकल्यावरती सुद्धा मला पुन्हा येणार एका उर्दू शायराचे शब्द असे आठवले. त्या देशामध्ये असं म्हणतात आणि ती खरी गोष्ट आहे की बाबासाहेब, लोक म्हणतात की अरे बाबासाहेब स्वीकारले ना या देशाने. आमचं म्हणणं की स्वीकारले ना, आम्ही पुढे काय म्हणतोय. पण बाबासाहेबांची फक्त प्रतिमा स्वीकारली, बाबासाहेबांची प्रतिभा स्वीकारली नाही. आणि हीच या देशातील शोकांची काय. त्यांना बाबासाहेबांची प्रतिमा पाहिजे, सगळ्यांना पाहिजे, सगळ्या राजकीय पक्षांना पाहिजे, पण त्यांना बाबासाहेबांची प्रतिभा नको. आणि म्हणून शायरने एका ठिकाणी असं म्हटलं की तुम्हाला जर त्यांना समजून घ्यायचं असेल तर शायरचे शब्द असे प्रसिद्ध आहे, मुझको पाना है तो मुझ में उतर कर देखो, यू किनारे से समंदर नहीं देखा जाता. भारताचे राष्ट्रपती काय, पंतप्रधान काय, मुख्यमंत्री काय किंवा आणखी कोणी काय, हे असे किनाऱ्यावरती आता तुम्ही म्हणतात की आम्हाला आता बाबासाहेब आम्ही समजून घेतलेले. अरे तुम्ही त्याच्यात आधी उतरलं पाहिजे जसे आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही काय त्यांना पूर्ण हासिल केलं असा आमचा दावा नाही आहे. महासागराला असं आम्ही पण हासिल करणार, पण आम्ही त्याच्यामध्ये उतरलो तरी आहोत ना. तुमची तर ती सुद्धा अजून लायकी निर्माण नाही झालेली असं माझं भाव आहे. त्यामुळे ती एक कविता आहे. त्या कवितेच्या बद्दल जेव्हा मी ती कविता वाचतो मला असा विचार माझ्या मनामध्ये आला. जी आणखीन एक कविता की त्या कवितेच्या बद्दल पण म्हणजे ज्या कवितेचं किंवा काव्याचं जे वेगळेपण आहे त्या कवितेला त्यांनी खाजगीकरण म्हटलं. मग अशा आपण उल्लेख केला तसं बेरोजगारीबद्दल सुद्धा ते त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या खाजगीकरणाच्या कवितेमध्ये त्यांनी असं एक शब्द वापरले की लोकशाही यांनी विकाया काढली रे. त्याच्या पुढे एक असं वाक्य आहे म्हणून की पैसेवाल्यांच्या खिशात कायदा. आता कायद्याचा माणूस असल्यामुळे ते वाक्य वाचल्याबरोबर पुन्हा मला त्याच गोष्टी आठवल्या. एक तर जस्टिस कृष्ण अय्यर यांनी बाबासाहेबांचं वर्णन असं केलं की हिज वेपनरी वॉज टू फोल्ड. बाबासाहेबांनी जे युद्ध केलं त्या युद्धामध्ये त्यांनी 2 शस्त्रांचा वापर केला. हिज वेपनरी वॉज टू फोल्ड, लॉ अँड पॉलिटिक्स. कायदा आणि राजकारण या 2 शस्त्रांचा वापर करत बाबासाहेबांनी युद्ध केलं असं जस्टिस कृष्ण अय्यरांनी नमूद करून ठेवलेलं आहे. आणि बाबासाहेबांची जी क्रांती आहे त्या क्रांतीला वेगवेगळ्या शब्दामध्ये आपण व्यक्त करीत असतो, पण त्यांचं खास जे वर्णन केलं जातं त्या क्रांतीचं त्याला म्हणतात रेव्होल्युशन थ्रू लॉ. अशी आगळी क्रांती आहे. जिथं क्रांती असेल तिथे लॉ असू शकत नाही, जिथं लॉ असतो तिथं क्रांती असू शकत नाही. पण बाबासाहेबांनी अशी किमया केली, रेव्होल्युशन थ्रू लॉ असं बाबासाहेबांच्या क्रांतीचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा हे शब्द मी त्यांचे वाचले की पैसेवाल्याच्या खिशात कायदा. एका आमच्या म्हणजे कायद्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्हाला शिकवतात आमचे प्राध्यापक, एकाने आम्हाला असं शिकवलं होतं आणि ते वाक्य सुद्धा म्हणजे कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षामध्ये असेल लॉला, आणि ते कायमचं माझ्या काळजावरती कोरलं गेलं, मस्तकावरती कोरलं गेलं. ते वाक्य असं आहे की द लॉ ग्राइंड्स द पुअर. कायदा जो असतो तो गरीब माणसाला असा भरडून काढत असतो. द लॉ ग्राइंड्स द पुअर अँड द रिच मेन रूल द लॉ. जी गरीब माणसं असतात त्याला कायदा भरडून काढत असतो, आणि जे श्रीमंत माणसं असतात ते कायद्यावरती अधिराज्य गाजवत असतात. हे आपल्या देशामध्ये आपण बघतोय, आज पण बघतोय. आणि आपल्या कायद्यामध्ये तर आणखी गंमत आहे आपल्या देशामध्ये. द लॉ ग्राइंड्स द शेड्यूल कास्ट, द शेड्यूल ट्राइब्स, द अंडर प्रिव्हिलेज, द हॅव नॉट अँड द सो कॉल्ड हाय कास्ट. दे रूल द लॉ असं आपण बघतो. अगदी सुप्रीम कोर्ट असेल किंवा मॅजिस्ट्रेटच्या कोर्टापर्यंत या सगळ्या गमती जमती तुम्ही जाणकार माणसं आहात, तुम्हाला ते माहिती आहे. त्यामुळे ही जी कविता अशी त्यांची वाचल्यावरती मला पुन्हा तीच गोष्ट आली लक्षामध्ये. एक आणखी त्यांची कविता आहे रेशीम घाट, ती पण 2दा छापली गेली.
त्याचंही कारण हेच असेल की जरा त्याच्यामध्ये हळूवार असं दोघांच्या बद्दलचे विचार आलेले आहेत, असं एक प्रणयाचा त्याच्यामध्ये सूर आहे म्हणून ती छापली असेल, त्यांनी त्याची दक्षता घेतली असेल. पण त्या कवितेमध्ये रेशीम घाट त्यांचं एक असं म्हणजे त्याच्यामध्ये कसा एक स्टांजा ज्याला आपण म्हणतो फार म्हणजे वाचण्यासारखं आहे. सूर्य गवला डोंगरामधली कुठे अंगाराला पहा शोधली, एक बुडाला दुजा जन्मला ही जीवन रहाटी. म्हणजे एक असा सूर्य खाली जातो, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या दिवशी सूर्यवरती येतो, आणि ही जी जीवन रहाटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे इट इज टेंडिंग टू बी अ फिलॉसॉफिकल काव्य. म्हणजे एक असं ज्याला तत्वज्ञान आपण म्हणतो तसं तत्वज्ञानी अशी ती कविता आहे. आणि मला पुन्हा आणखी एका कवीची आठवण झाली, परंतु उर्दू नाही, हिंदीचा कवी की ज्याचं नाव आपल्याला माहिती आहे, नीरज. फार प्रसिद्ध कवी आहे. हीच भावना जी ही यांनी रमरंज आदरणीय रमेश जोंधे यांनी व्यक्त केलेली आहे, ते नीरज अशी व्यक्त करतात. त्यांचे ते प्रसिद्ध शब्द असे आहेत, कफन बढ़ा तो किस लिए नजर तू डबडबा गई, अशी त्यांची प्रसिद्ध गझल आहे ती. आणि त्याच्या शेवटी नीरज असं म्हणतात, न जन्म कुछ न मृत्यु कुछ, बस इतनी ही तो बात है, किसी की आंख मुंद गई तो किसी को नींद आ गई, असं ते म्हणतात. कोणाची किसी की आंख खुल गई, किसी को नींद आ गई. एवढंच घडत राहतं फक्त की हा जातो तो येतो, तो जातो हा येतो. ही जी जग रहाटी आहे की त्यांनी तो शब्द वापरला की ही तर जीवन रहाटी आहे आणि ती जग रहाटी आहे. आणखी एक दोन कवितांचा उल्लेख करून मी थांबतो की अशा अनेक त्यांच्या कविता की मला त्या फार भावलेल्या आहेत. खास करून तुम्ही मगाशी त्यांनी पाण्याचं फार छान भाष्य केलं. कसं पाण्याचं जे काही कवितेमध्ये येतं, कुणाच्या कवितेमध्ये पाणी काय होऊन येतं, कुणाच्या कवितेमध्ये पाऊस काय होऊन येतो. धरण नावाची जी कविता आहे त्या कवितेमध्ये शेवटी ते असं म्हणतात की पिढ्या पिढ्या भूमी ती कसली, तिच्या अन्नावर माझी लेकर पोचली. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं की केलं सरकारनं नेलं तोंडचं पाणी, धरणग्रस्तांची सांगले आसले कहाणी. आमच्या तालुक्यामध्ये फार प्रसिद्ध धरण आहे, 1925 साली बांधलेलं. आणि आमचे वडील नेहमी गमतीने असं म्हणायचं, सर्व आदिवासी डोंगर दऱ्याचा भाग आहे, समोर पाणी दिसतं भरलेलं पूर्ण त्या डोंगरांच्या कुशीमध्ये, आपल्याला माहित आहे हिरवणी. आणि तिथं आमचे वडील नेहमी असं म्हणायचे की तिथला तो जो माणूस आहे, आदिवासी आहोत आपण, आहोत गरीब माणसं आहोत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते असं म्हणायचे की वर्षभरामध्ये जे 12 महिने असतात, आमचे वडील गमतीने म्हणायचे 4 महिने आसमान से पाणी, 8 महिने आंखों से पाणी. समोर पाणी दिसतं, पाण्याला स्पर्श करता येत नाही अशी परिस्थिती. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती ती सुद्धा या कवीने फार नेमकेपणाने त्याच्यामध्ये मांडलेली की सरकार कसं चुकीच्या गोष्टी करतात. आणि थांबताना मी या 2 गोष्टींचा उल्लेख करतो. एक तर त्यांनी सरली सांज अशी एक कविता आहे. त्या कविच्यामध्ये कसं आहे, त्याच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू किंवा त्यांनी जे जे काही भोगलेलं असतं, बघितलेलं असतं ते वेगळ्या रीतीने येतं किंवा रूपकांच्या मध्ये येतं. आणि त्या कवितेमध्ये मला असं वाटलं की एक प्रकारचं ज्याला आपण बाबा आता शेवटाकडे आलेलो आहोत किंवा आता आपलं आयुष्य असं उतरतीला आलेलं आहे अशी जी भावना असते ती त्या कवितेमध्ये आहे की सरली सांग काळोख काटला भोवती. आणि पुढे ते असं म्हणतात की माझ्या घरात लाव तुझ्या हाताने पडती, असं त्या तिला सांगता येते हमसफरला. आणि त्यावेळेस मला वामनदादा कर्डकांचे प्रसिद्ध शब्द आठवले की त्यांच्या जेव्हा पत्नींचं निधन झालं आणि मग आदरांजली सभा तिथेच झाली त्यांच्या घराच्या समोर, तेव्हाही मला ते शब्द फार प्रकर्षाने आठवले की ते वामनदादा कर्डकांचं प्रसिद्ध गीत आहे की प्राण बोले आपल्या पुढीला, काळ आला मला न्यावयाला, मला नेईल आता तो या घडीला, काय सांगू तुला बापुडीला, असं ते प्रसिद्ध गीत आहे. गीताच्या शेवटी वामनदादा कर्डकांचे आपलातून शब्द आहेत की उद्या वामन विचारित येईल, कडी पाहून कानोसा घेईल, कुठे गेली सखी या जीवाची, काय त्याने पुसावे कडीला, असे वामनदादांचे शब्द आहेत. किती झोपडी असेल पण त्या कडीला वामनदादा विचारतील की कुठे गेली सखी या जीवाची.
नेमकी ती भावना ह्या ही सांग नावाची त्यांची कविता आहे, सरली सांग. याच्या म्हणजे रमरंजन मला असं वाटलं की ते त्या तोडीस असं वेगळ्या रीतीने त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि म्हणून तो कवी मला फार भावलेला आहे. अनेक गोष्टींचा वेगळा उल्लेख मी करत नाही, कारण की अनेक कविता त्यांच्या मला फार भावलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये न जाता वेळेच्या अभावी मी थांबताना असं म्हणतो की जे इथे आता आदरणीय मधु कांबळे हे आपल्या महाराष्ट्राचे फार प्रसिद्ध असे पत्रकार आहेत. लोकसत्ता म्हणजे मधु कांबळे म्हणजे लोकसत्ता असं आता आम्ही समजतो. आणखीनही लोक असतील गिरीश वगैरे असतील वगैरे, परंतु दिस इज हाऊ वी रेकग्नाइज यू. आणि त्या रमरंजन यांची एक अशी खास कविता आहे वर्तमानपत्रे. आणि त्या वर्तमानपत्रे अशा कवितेमध्ये हा पूर्वी लिहिले असेल त्यांनी की जेव्हा नवा काळचा जमाना असेल, त्यांनी कवितेची सुरुवात केली आहे की असे सांगे नवा काळ असं म्हणून. सकाळ असेल, संध्याकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकमत असेल, लोकसत्ता असेल, सगळ्यांचा उल्लेख आहे पूर्ण कवितेमध्ये. सगळे वर्तमानपत्र मराठी इंग्लिश सगळ्यांचा उल्लेख तुम्ही वाचाल त्या वाक्य निश्चित. अशी ती जी कविता आहे वर्तमानपत्रे, हे पण वाचताना मला म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती नवा काळ आणि सकाळी. मला विनोबा भावेंच्या एका प्रसंगाची अशी आठवण झाली. त्यांनी विरोध असा केला होता. विनोबा भावे जेव्हा पवनार आश्रमामध्ये होते तेव्हा सकाळचे त्यावेळेचे संपादक त्यांना भेटायला गेले, परंतु ते संध्याकाळी गेले होते. आणि विनोबा भावेंनी त्यांना उत्स्फूर्तपणे पहिलाच प्रश्न केला आहे, तुम्ही सकाळचे संपादक मग संध्याकाळी कसे काय आले, असं विनोबा भावेंनी. कारण ही कविता वाचताना मला त्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते जे गेले होते त्या विनोबा भावेंचा तो जो किस्सा आहे त्याची मला फार प्रकर्षाने आठवण झाली. आणि अशा प्रकारचं ते जे त्यांचं काव्य आहे, त्या काव्याच्या बद्दल थांबताना मी असं म्हणेन, माझे कुणी नव्हते मला जे भेटले अशी एक त्यांची कविता आहे. त्या कवितेमध्ये त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे आणि ती भीती मला फार खरी वाटते. ती भीती अशी आहे की ठाऊक नव्हते होईल असा दगा, घरच्या दिव्याने घर माझे पेटले, घरच्या दिव्याने घर माझे पेटले. हे कवी रमरंजन म्हणतात. मला पुन्हा शकील बदामींची आठवण झाली की त्यांची जी प्रसिद्ध गझल आहे की जी त्या बेगम अख्तरनी गायलेली आहे, अजरामर करून ठेवलेली आहे, की त्याच्यामध्ये त्यांचे असे शब्द आहेत की मेरे हमनवा मेरे हमनफस मुझे जिंदगी की दुआ न दे, अशी ती प्रसिद्ध गझल आहे. त्याच्यामध्ये पुढे शकील बदामी असं म्हणतात की मेरा आसमा इतना बुलंद है कि पराये शोरों का डर नहीं. शकील बदामी काय म्हणतात की माझा जो संकल्प आहे आत्मा तो इतना बुलंद आहे, म्हणजे इतका उंच आहे, इतका जबरदस्त आहे की ते पलीकडचे कोणी दुसरे आहेत त्यांची मला काय भीती नाही. मुझे पराये शोरों का डर नहीं, मुझे डर आतिशे गुल से है. घरातला जो असतो ना कहीं ये चमन को जला न दे, असं शकील बदामी म्हणतात. घरातले. आणि मला असं वाटतं की आपल्या चळवळीमध्ये जे काय 50-60 वर्ष घडलेले ते हेच तर घडलेलं आहे की ज्याचा उल्लेख त्या रमरंजनच्या काव्यामध्ये येतो. आणि अशा रमरंजन की ज्यांना अभिवादन करीत असताना, त्यांना आणि त्यांच्या काव्याला जय भीम करीत असताना शेवट मी असा करतो की झाली कसर अशी जी त्यांची कविता आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बाबा झाली कसर झाला कसू, असं शब्दांचं पण फार छान त्यांची एक हे आहे. झाला कसर झाला कसू, रसिका जीवाला हुर हुर. हे त्यांच्या जीवाची हुरवरी बाबा माझ्याकडून कसर झाली असेल, कुसूर झाली असेल. सेवा करावी ही मंजूर, नंतर नसावी कुरकुर, असं त्यांचे शब्द आहे. आणि मला पुन्हा वामनदादांचे शब्द आठवतात की जे वामनदादांचा अगदी प्रसिद्ध शब्द आहे. त्यांनी जणू काय त्यांचं आत्मचरित्रात्मक अशी ती काव्य आहे, ऑटोबायोग्राफिकल, की केस माझे हे जेव्हा कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. त्याच्यामध्ये वामनदादांनी पुढं असं म्हटलेलं आहे की लोकसेवक होऊन सेवा दिली, लोक उलटून म्हणतात केव्हा दिली. बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, असं जे वामनदादांचं म्हणणं आहे. याला उर्दूमध्ये म्हणतात की खया आहे तक्रार. कधी कधी शब्द पण करतात
परंतु उर्दू शाळेमध्ये असं म्हणतात की दोन मोठे शायर असतात, त्यांचं शब्द वेगळे असतात, पण खयाल एक असतो, त्याला म्हणतात खयाल टकराना. आणि मला असं दिसतं की या ठिकाणी रमरंज आणि वामनदादा खतर इथं जणू काय खयाल टकराना घडलेलं आहे. त्यामुळे अशा या मोठ्या कवीला, अशा या पॅन्थरला, अशा या मनस्वी माणसाला, त्यांना आपण सगळ्यांनी इथं तुम्ही आम्हाला आणलं एकत्रित. आणि आदरणीय आमचे परममित्र रामराजे यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक पॅन्थर म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक मोठा कवी म्हणून आणि एक अत्यंत आगळा वेगळा माणूस म्हणून मी आदरपूर्वक जयभीम करतो आणि आपली रजा घेतो. जयभीम.